खेडमधील सर्व तरुण सहकारी महिला त्याचप्रमाणे सर्व वडीलधारी मंडळी आणि इथे जमलेले व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्वशी दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि ह्याही वर्षी हा उत्सव साजरा करत आहोत। हा सर्व आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु गेल्या 5 दिवसापूर्वी कुंडेश्वर या ठिकाणी एक पिकअप गाडी जात असताना पापळवाडी पाईट या भागामधील 11 महिला मृत्युमुखी पडल्या। खरं तर हा कार्यक्रम रद्द करायचा होता, परंतु हा धार्मिक कार्यक्रम, हा वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ही आपण कायम ठेवली पाहिजे, म्हणून ह्या भावनेतनं याच्यामध्ये कुणालाही दुःख पोचवायचं नाही आहे अशा भावनेतनं हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत। मृत्युमुखी पडलेल्या सर्व माता भगिनींना मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीनं श्रद्धांजली समर्पित करतो। आणि खरं तर हे जे कुटुंब पूर्ण गावच्या गाव अतिशय शोककळामध्ये पसरलेले आहे आणि आम्ही हा दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय। परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्या कुटुंबासाठी जी काही मदत करायची असेल ती मदत निश्चितप्रमाणे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्या कुटुंबाला होणार आहे। मग त्याच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण त्या मुलांचं मी सेवेकरी सोशल फाउंडेशन हे पूर्ण फ्रीमध्ये करणार आहे। त्याचप्रमाणे भविष्यामध्ये त्या कुटुंबासाठी जी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे किंवा लागणार आहे ती सुद्धा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे। त्याचप्रमाणे नोकरीसाठी ज्या ज्या घरातील कुटुंबातील लोकांना त्याची आवश्यकता असेल त्या कुटुंबांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी, त्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी त्यांच्या घरातली तरुण असतील त्या तरुणांना नोकरीवरती कुठेतरी रुजू करून घेण्याची जबाबदारी ती माझी स्वतःची असेल आणि अशा प्रकारची श्रद्धांजली मी त्या सर्व 12 कुटुंबांना मी समर्पित करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।